एकादशी आणि आपण तुळशीची पूजा करून आल्यावर मस्त अशी चुलीची पूजा करणार आहे. चूल बघा किती छान आहे जवळ. हरिओम पाणी तापलं. ही चूल फक्त पेटवता येत नाही. मस्त मस्त तुळशीची पूजा झाली. सॉरी, चुलीची. कशी वाटली मग आपली चूल? एकादशीच्या सगळ्यांना दिवस चांगला जावो आणि मंगलमय शुभेच्छा. आज शुक्रवार पण आणि एकादशी. आपली मस्त चुलीची पूजा झाली. आपण इतर दिवस नाही पण चुलीला शेणा मातीनं मस्त पोचार देतो आणि छान पूजा केली. मनी प्लॅन्टचं पुन्हा मी बदल केला थोडा. सगळे एका याच्यात टाकलं. जे छोटे छोटे दाखवले होते ते मस्त आले. सगळे कोंब फुटले, पानं नवीन आली. आणि आजचा दिवस सगळ्याला चांगला जावं एकादशीचा. तसा रोजचाच चांगला जावं हीच माऊली चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. पुढचं दिवसभरचं रुटीन चालूच राहील. मागचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाला गेलेलो व्हिडिओ टाकले, काही टाकलेच नाही. सगळंच नाही शेअर करता येतं आपल्याला. आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे प्राणप्रतिष्ठेचा हा दाखवते आजच्या ब्लॉगमध्ये. जवळच महादेव मंदिर झालं. आता काही टेन्शनच नाही. मंदिर पण जवळ पाहिजे. आणि जो व्हिडिओ टाकतोय तो एखाद्याला वाटेल म्हणजे महादेव नेमकं कार्यक्रम कसला तर शिवपार्वतीचा विवाह होत असतो. ज्यावेळेस महादेव मंदिराचं प्राणप्रतिष्ठा होती त्यावेळेस शिव आणि पार्वती यांचा विवाह होऊन ही मूर्तीची स्थापना होती. छान अशी पूजा झाली. पूजा कशी वाटली? रामकृष्ण हरी. चतुष्षष्टि योगिनी देवता प्रियेतान् नमः. प्रत्येक ईश्वराची विशेष कृपा देखील आहे. आपलं पुण्य आहे, भाग्य आहे, पूर्वजांचे काही पुण्य आहे.
आणि आपल्यावर ते ईश्वराची विशेष कृपा असं म्हणण्याचं कारण कच्चे काही पिकले खूप पोष आहे तो एकादशी ते आलं म्हटलं मग आणले का धुवून ठेवले मस्त शेंगा भुईमुगाच्या शेंगा